नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्पिता आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओ सुरुवात करते। मैत्रिणींनो, कसे आहात सर्वजण? मस्त आणि मजेतच असाल? चला तर मग छान छान गोड गोड खाऊया आणि स्वस्त मस्त राहूया। तर इथे मैत्रिणींनो, आज मी मोदक बनवणार आहे। तर ते मोदक मी कशापासून बनवते ते तुम्हाला कळलंच असेल। तर मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतले। तर घरचंही पीठ असेल तरी हरकत नाही, किंवा बाजारात मिळतं तेही पीठ असेल, कुठल्याही प्रकारचं तुम्ही ते बेसन पिठाचा वापर करू शकता। त्यानंतर त्यामध्ये हवं त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचं। ज्या पद्धतीने आपण भज्यांचं पीठ भिजवतो त्या पद्धतीने पाणी टाकून ते भिजवायचं आहे। म्हणजे यामध्ये आपल्याला बाकीचं कुठलंही काही साहित्य न टाकता फक्त आपल्याला पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं नॉर्मल इतकं मीठ टाकून घ्यायचं, कारण कुठल्याही पदार्थाला मिठाशिवाय चवच नसते। त्यानंतर एकीकडे कढईमध्ये तेल तापतच ठेवलेलं होतं। तर आता हे बघा, या पद्धतीने आपल्याला साधे पद्धतीचे आपल्याला भजी काढून घ्यायची। यामध्ये ती पूर्णपणे गोल भजी नाही, परंतु अशा पद्धतीची काढून घ्यायची, कारण ते आपल्याला फक्त ते मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करायचे। त्यामुळे ती चांगलंच आलं पाहिजे असं काही नाही, आपल्याला सिंपल अशा पद्धतीने ओबडधोबड मी भजी काढून घेतली। तर तुम्ही देखील याच पद्धतीने ओबडधोबड भजी काढू शकता, फक्त ते तळलं गेलं पाहिजे याचा विचार करायचा आहे। त्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेते। तर या पद्धतीने आपल्याला ते बारीक करून घे। बघा, छान असं बारीक झालेलं आहे, अगदी मोतीचूर, म्हणजे ज्या पद्धतीने मोतीचूर लाडू असतात त्या पद्धतीने रवाळ असे आपल्या इथे बुंदी तयार झालेली आहे। तोपर्यंत त्यानंतर इथे मी कढई घेतली। कढईमध्ये 1 वाटी इतकी साखर टाकून त्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी टाकलं आहे, ज्याप्रमाणे आपल्याला पाकाला हवं आहे त्या पद्धतीने। 1 वाटी परफेक्ट प्रमाण मोदक तयार। त्यानंतर आता इथे पाक छान तयार झाला आहे, त्यामध्ये थोडासा कलर देखील ॲड केला। त्यानंतर हे मिश्रण मी त्यामध्ये ओतून घेत आहे। आता ते छान परतून द्यायचं। छान परतल्यानंतर मस्त असं घट्ट होत चालतं। हे घट्ट झाल्यानंतर एका ताटामध्ये हे ओतून घ्यायचं आणि आता इथे याचे आपण मोदक बनवून घेऊया। हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। तर अगदी सोपी आणि झटपट होणारी ही मोदकाची रेसिपी मैत्रिणींनो, जास्त वेळ लागता, खायला अगदी चविष्ट, लहान मुले तर काय मोठे माणसं सुद्धा अगदी, आणि बाप्पांना तर नक्कीच आवडतील अशी ही मोदकाची रेसिपी आहे। तर बघा, अगदी छान असे मोतीचूर मोदक तयार झालेले आहे, अगदी झटपट। तर अशाच पद्धतीने मी बाकीचे देखील मोदक करून घेते। तर मी तुम्हाला 2 पद्धतीने मोदक या साच्यामध्ये कसे भरायचे हे सुद्धा दाखवलेलं आहे। तर मैत्रिणींनो, चला कशी मी देखील मोदकाची रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। आणि मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका। तुमच्या एका सबस्क्राईबने मला भरपूर सारं मोटिवेशन मिळतं आणि मी अजूनच नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते। लाईक, शेअर, सबस्क्राईब